तुम्ही या शिवमहापुराण कथेत किती दिवस होतात आणि कसं वाटलं इथलं सगळं आयोजन तुम्हाला? आयोजन तर चांगलंच होतं. भरपूर चांगल्या प्रमाणाने राजेश पाडवी साहेबांनी आयोजन केलं होतं. परत मकरंद पाटील साहेबांनी आयोजन केलेलं होतं. इथं काही कोणत्याही प्रकारची अशी काही गोष्ट घडली नाही. व्यवस्थित सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. एकदम म्हणजे शहादा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यामध्ये जे राजेश पाडवी साहेबांनी जे आयोजन केलं एकदम म्हणजे म्हणजे महत्त्वाचं होतं बुवा. 6 दिवसापासून तुम्ही इथे होता. हो. कसं वाटलं आयोजन तुम्हाला? खूप भारी वाटलं. तुमचे सोय कशी आमचा झाली? असं जीव करून राहिलो का आज बी इथंच राहून जाऊ, इथलं आराम करू. इथे तुम्ही कशी दिनचर्या म्हणजे तुमचा दिनक्रम कसा होता? चांगलं होतं. आमचं खायची बी व्यवस्था होती, लगोई संडासला बी व्यवस्था होती, पाणीची बी व्यवस्था होती, वाटतं काय व्यवस्था होती इथं. असं कुठंच नाही होईल इतकी व्यवस्था होती इथं. पाण्याची खूप व्यवस्था होती. श्री शिवाय नमस्तुभ्यं मावशी. शिवाय मस्त एकदम. तुम्ही किती दिवस इथे राहायला होता आणि इथली जी व्यवस्था आहे शिवमहापुराण कथेत तुमची व्यवस्था कशी झाली? कसं वाटलं तुम्हाला? आम्ही 5 दिवसापासून इथंच आहेत. इथं व्यवस्था राजेश पाडवी आणि मकरंद पाटील यांनी खूप काही मनासारखी व्यवस्था केली. टॉयलेट, बाथरूम, पाणी पिण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सर्व काही एकदम मनासारखं होतं आणि कुठेच अशी कथा झाली नाही. इथं खूप छानपैकी कथा झालेली आहे आणि सगळं मनासारखं खूप खूप चांगलं केलं आहे. त्याच्यामुळे पाडवी आणि मकरंद पाटील यांना खूप खूप मावशी, या कथेतून तुम्ही काय शिकवण नेणार आहात? आम्ही या कथेतून शिकवण एकच नेणार आहे की लोकांशी खूप चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. आपली वाणी ही धारापण आहे आणि गोडपण आहे आणि अमृतपण आहे अशी ही कथेतून आम्ही शिकलेलो आहेत. त्याच्यामुळे ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं. ज्याचं काही कोणाचे अश्रू रडत असेल त्याचे अश्रू पुसायचे. जो दुःखी असेल त्याच्या दुःखामध्ये सामील व्हायचं. जो आनंदात तर सगळेच जातात पण दुःखात गेलेल्यानंतर आपल्याला साक्षात भोलेनाथ आशीर्वाद देतात. तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही कुठल्या कुठल्या कथा अटेंड केल्या आतापर्यंतच्या? आम्ही राहतो वाघडीचे. खुद आम्ही वाघडी गावात चाळीसगाव तालुका जळगाव जिल्ह्याची आहे मी. पण माझे मिस्टर निमडाळा हायस्कूलला टीचर असल्यामुळे आम्ही धुळ्याला बोरशेनगर स्नेहप्रभा कॉलनीमध्ये राहते आणि आतापर्यंत माझी ही 8-9वी कथा होती. म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी अटेंड केलेल्या कथा आणि इथली कथा यात काय फरक जाणवला तुम्हाला? आम्ही इतर ठिकाणी अटेंड केलेल्या कथा आणि इथली कथेमध्ये एकच फरक जाणवला. इथं सर्व काही पाण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था इथं खूप चांगल्या पद्धतीने होती आणि जेवणाची व्यवस्था पण चांगली होती हे आम्हाला कळालं.